आता बघायचं आहे स्लो व्हायरल डिसीजेस. CNSचे सायलेंट किलर्स आहे. स्लो म्हणजे वीक नाही आहे, माइल्ड नाही आहे, पण याचा इन्क्युबेशन पिरियड लॉंग आहे, प्रोग्रेसिव्ह डॅमेज करतो. ओके, एक इमर्जन्सी कंडिशन नाही आहे, पण ब्रेन सायलेंटली इन्फेक्ट होतो वर्षानुवर्ष. फीवर नाही, अक्यूट इलनेस नाही आहे पेशंटला, आणि व्हायरस येतो, वर्षानुवर्ष झोपतो, मग न्यूरॉन्सला स्लोली डॅमेज करतो. लॉस ऑफ फंक्शन आहे, ग्रॅज्युअली, आणि डेथ इनएव्हिटेबल, टाळू नाही शकत. कॅरेक्टरिस्टिक्स आहे डिसीजेसचे: लॉंग इन्क्युबेशन, स्लो प्रोग्रेसिव्ह कोर्स, ग्रॅज्युअली वर्सिंग, रिमिशन आणि एक्झासर्बेशन. लॉंग इन्क्युबेशन मंथ इयर्स. CNS प्रेडिलेक्शन म्हणजे CNSला ते प्रेफरन्स देतं, मेनली ऑफ एक्सप्लेन. ॲबनॉर्मल इम्युन रिस्पॉन्स इधर नाही आहे किंवा रिस्पॉन्स असला तर डिसीजला वर्सन करतो. आणि जेनेटिक प्रेडिस्पोजिशन आणि ऑलवेज फेटल आहे, जेनेटिक असू शकते, जर जीन कुठला फेटल आहे तर स्लो व्हायरल डिसीज कॉज करू शकतो. सारखं फेटल आहे कारण जस्ट रेबीज सारखं आहे, कारण की इम्युन रिस्पॉन्स असला तरी तो काही कामाचा नाही. आणि मग स्लो व्हायरल CNS आपल्याला डॅमेज करतात. आणि कॉजेस आहे स्लो व्हायरल डिसीज: कन्व्हेन्शनल व्हायरस, स्लो व्हायरल इन्फेक्शन ऑफ ॲनिमल्स आणि प्रायन डिसीज. कन्व्हेन्शनल व्हायरसमध्ये हे नॉर्मल व्हायरस असतात, पण ॲबनॉर्मल बिहेव करतात. त्याच्यामध्ये SSPE, सब अक्यूट स्क्लेरोसिस पॅनएन्सेफलायटिस येतं, आणि त्याच्यामध्ये येतं PML, प्रोग्रेसिव्ह मल्टीफोकल ल्युकोएन्सेफलायटी. त्याच्यामध्ये व्हायरस नॉर्मल असतो, याच्यामध्ये आहे विजन्स व्हायरस, आणि PML मध्ये आहे हा आपला JC, जॉन कनिंगम व्हायरस, किंवा त्याचं दुसरं नाव आहे पॉलिओ व्हायरस, ह्युमन पॉलिओ व्हायरस 2. ठीक आहे. तर काय होतं की मिजल्स आले कलेक्टरला, मग नंतर वर्षानंतर प्रोग्रेसिव्ह ब्रेन डिजनरेशन होत आले कलेक्टर. तर मिजल व्हायरस एंटर करतो ब्रेनमध्ये, म्युटेटेड डिफेक्टिव्ह, मग तो म्युटेट होतो, आणि डिफेक्टिव्ह व्हायरस पर्सिस्टच राहतो, आणि नो प्रॉपर इम्युन क्लिअरन्स, क्रॉनिक इन्फ्लेमेशन, आणि शेवटी न्यूरल डिस्ट्रक्शन होतो. त्याला स्क्लेरोसिस का म्हणजे कारण ग्लायसिस कॉज होतं, ग्लायसेल्स वाढतात का, कारण जे न्यूरॉन्स डिस्ट्रक्ट झाले त्याला रिप्लेस करायला ग्लायसेल वाढतात, आणि मग स्कारिंग होते आफ्टर डॅमेज. आणि पॅनएन्सेफलायटिस म्हणजे पूर्ण ब्रेनला इन्फ्लेमेशन होतं आणि डिजनरेशन होतं. आणि चिल्ड्रन अडल्ट्समध्ये बघतो आपण, आफ्टर मिजल्स नंतर दिसतं मेंटल डिटेरिलेशन, मोटर डिस्फंक्शन, डेथ 1 ते 3 वर्षात होऊन जाते. व्हायरस इफेक्टिव्ह आहे, मिजल्स व्हायरस आहे, कल्चर नाही करू शकत. हा डिसीज रेअर आहे, खूप रेअर आहे. त्याच्यामध्ये अँटीबॉडीज खूप फॉर्म होतात, आणि ते अँटीबॉडीज CSF मध्ये असतात, सेल्युलर इम्युनिटी ॲब्सेंट असतात. त्याचे अँटीजन आहे तर ते न्यूरॉनमध्ये असतात. ओके, हा जो व्हायरस आहे हा न्यूरॉनमध्ये असतो, आणि मग तो न्यूरॉनमध्ये हे अँटीजन्स फॉर्म होतात, N अँटीजन, G अँटीजन. मग हे काय करतात, काही अँटीजन लीक आउट होतात त्या न्यूरॉनमधून, आणि मग ते ह्युमरल इम्युनिटी ॲक्टिवेट करतात. पण सेल्युलर इम्युनिटी ॲक्टिवेटेड नाही, कारण की हा जो अँटीजन आहे हा एक्स्ट्रा सेल्युलर रिप्लेस नाही, तो इंट्रासेल्युलर आहे, त्याच्यामुळे असं आहे. सो व्हायरस म्युटेट्स कॅनॉट फॉर्म कंप्लीट बिलियन्स, इट स्टेज इनसाइड न्यूरॉन, हिडन अँड क्रॉनिक डॅमेज. PML अकर्स इन एल्डरली आणि इम्युनो कॉम्प्रोमाइज. इलेक्ट्रॉनमध्ये होतं, एल्डरलीमध्ये होतं, इम्युनो कॉम्प्रोमाइज, HIV मायग्रेटमध्ये होतं. आता HC व्हायरस ॲक्टिवेट्स अटॅक्स ऑलिगोडेंड्रोसाइट्स. ऑलिगोडेंड्रोसाइट्स CNS मध्ये मायग्रेशन करतात, मग हे अटॅक झाल्यामुळे डिमायग्रेशन होतं, आणि व्हाईट मॅटरचं डिस्ट्रक्शन होतं. व्हाईट मॅटर म्हणजे काय असतं, ॲक्झॉन असतं, आणि ग्रे मॅटर म्हणजे सेल बॉडीचं टुगेदर. तर प्रोग्रेसिव्ह लॉस ऑफ मोटर फंक्शन, विजन आणि स्पीच. जे हे होतं ना, SSPE होतं, त्याच्यामध्ये मेंटल आणि मोटर होतं, पण त्याच्यामध्ये बोलू पण शकत नाही आणि बघू पण शकत नाही. डेथ इन 3 ते 4 महिने. कॉज बाय ह्युमन पॉलिओ JC व्हायरस. स्लो व्हायरल इन्फेक्शन. आता स्क्रेपी हा शीटमध्ये कॉज होतो. याच्यामध्ये ना दिस वॉज द रिझन प्रायन्स वर डिस्कवर्ड, आणि स्क्रॅपी कोणामुळे झाला, लेंटी व्हायरस. लेंटी म्हणजे स्लो, हळू अफेक्ट करणारा व्हायरस, त्याच्यामुळे स्क्रेपी झाला. स्क्रेपी का नाव दिलं, कारण शीप आहे ना, खाजवते स्वतःला, स्क्रॅप करते. आणि आता बघायचं प्रायन्स डिसीज. हे पण स्लो व्हायरल डिसीज कॉज करतात. प्रायन्स आहेत हे प्रोटीन आहेत, हे DNA नाही, RNA नाही, प्रोटीन आहे, तरी पण इन्फेक्शन कॉज करतात, आणि वी आर इन शॉक टू सी दिस. प्रायन एंटर मेनली बाय माउथ, मल्टिप्लाइंग लिम्फोटिश, आणि देन ब्रेन व्हायला नो. प्रोटीनचे पार्टिकल रेजिस्टंट आहेत फिजिकल आणि केमिकल रिएजंट्सला. दॅट्स स्टरलायझेशन फेल होतं. नॉर्मल प्रोटीन हा ॲबनॉर्मल प्रोटीनमध्ये ट्रान्सफर होतो. सेल्युलर प्राईम प्रोटीन हा स्क्रॅपी प्राईम प्रोटीनमध्ये ट्रान्सफॉर्म होतो, आणि मग हा जो ॲबनॉर्मल प्रोटीन आहे ना, हा प्लाक फॉर्म करतो, आणि न्यूरॉन्सला डिस्ट्रॉय करतो, मग स्पॉन्जी ब्रेन बनतात आणि डेथ होते. तर कसं झालं आपण बघूया. तर मिसफोल्डेड जे प्राईम प्रोटीन्स आहेत, का बरं मिसफोल्ड होतात, कारण हे जे स्क्रॅपी प्राईम प्रोटीन आहे ना, ते मिसफोल्डेड प्रोटीन बनवतो, आणि मग त्याचं ॲक्युमुलेशन होतं. ते काय करतं, हेल्दी टिश्यूमध्ये सिस्ट फॉर्मेशन करतं, आणि ब्रेन टिश्यू आहे तो डिजनरेट होतो, आणि शेवटी एक ब्रेन असं स्पंज सारखा दिसतो, त्याच्यामुळे आपण स्पंजी फॉर्म होतो. ठीक आहे. ह्युमन प्राईम डिसीज ऑल्सो. आता ना हा सगळा एक पार्ट वेगळा बघितला. आता आपण इथे बघतोय की ह्युमन प्राईम डिसीज, त्यांना आपण ट्रान्समिसिबल स्पंज फॉर्म एन्सेफॅलोपॅथी म्हणतो. या प्राईम डिसीजच्या अंडर हे येतं, आणि ट्रान्समिसिबल स्पंज फॉर्म एन्सेफॅलोपॅथी हे काय करतं ना, हे ग्रे मॅटरमध्ये स्पंजी फॉर्म आणतं. ग्रे मॅटर म्हणजे जिथे आपले सेल बॉडीज असतात खूप सारे, त्याच्यामध्ये ते तिथं स्पंज लाईक फॉर्म करतो. ओके. आणि क्रॉनिक प्रोग्रेसिव्ह डिजनरेटिव्ह सीनेसिस, नो इन्फ्लेमेशन. एक्झाम्पल हे ह्युमन प्राईम डिसीजचे 2 आहेत, एक तर CJD आणि दुसरं व्हेरिएंट CJD. ओके, व्हेरिएंट CJD. ह्युमन प्राईम व्हायरसचे 2 आहेत, CJD हे व्हेरिएंट, आणि 3 झाले GSS विथ फेटल फॅमिली इन्सोम्निया आणि कुरू. आपल्याला या टॉपिकच्या अंडर प्राईम डिसीजच्या अंडर ह्युमन प्राईम डिसीज बघायचं आहे, ॲनिमल प्राईम डिसीज बघायचं आहे, आणि प्राईम डिसीजचं लॅब डायग्नोसिस बघायचं. ठीक आहे. तर हां, कुठे आले होते मी. हां, तर क्रॉशफेल्ट जॅकोब डिसीज मिडल एजमध्ये होतं. त्याच्यामध्ये रॅपिड डिमेन्शिया, लवकर विसरून जातं, कोऑर्डिनेशन लॉस आहे, एका वर्षात तर डेथ होऊन जाते. स्पोरॅडिक जेनेटिक हायड्रोजेनिक टाइप्स आहेत त्याचे. हायड्रोजेनिक म्हणजे हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट देताना, कुठली प्रोसिजर करताना, सर्जरी करताना झालेली इन्फेक्शन किंवा डिसीज, इलनेस, इंजरी, तर कॉर्नियल ट्रान्सप्लांट करताना, GH1 इंजेक्शन देताना हे होऊ शकतं, CJD, क्रॉशफेल्ट जॅकोब डिसीज. आणि मग आपल्याला काय दिसतं की रेबीज फास्ट लवकर होतो, कशामुळे, रेबीजचा व्हायरसमुळे. SSPE मिजल्समुळे होतो, हळू होतो. रेबीजमध्ये अक्यूट लवकर होतं, फेटल एन्सेफलायटिस आहे. SSPE जे आहे ते कंपॅरेटिव्हली स्लो आहे, आणि CSF अँटीबॉडीज म्हणतात, पण ते काही कामाचे नसतात. PML मध्ये JC व्हायरस स्लो आहे, डिमायग्रेशन होतं, कुणाचं ल्युकोएन्सेफलायटी आहे, व्हाईट मॅटर खराब होतं, आणि CJD मध्ये काय प्राईम कॉज करतं, स्लोली कॉज करतं, आणि स्पॉन्जी फॉर्म ब्रेन होतं, आणि याच्यामध्ये स्पॉन्जी फॉर्म आहे, ग्रे मॅटरमध्ये स्पॉन्जी फॉर्म आहे. नंतर आपण व्हेरिएंट CJD बघूया. याच्यामध्ये काय झालं होतं की मॅड काऊ डिसीज असलेले जे काऊज होते, म्हणजे बोवाईन स्पॉन्ज एन्सेफॅलोपॅथीच्या काऊज होते, त्यांचं बीफ बनवलं होतं. मग ते बीफ आहे ना, ह्या यंग लोकांनी खाल्लं होतं, लेस दॅन 45 इयर्स मधल्या लोकांनी खाल्लं होतं. कुठे झालं होतं, UK 1996 मध्ये, आणि मग त्यांचे ब्रेन डिजनरेशन झालं. हे काय झालं, कारण की मिसफोल्डेड प्रोटीन जे होते मॅड काऊ डिसीजमध्ये, मॅड काऊ डिसीजवाल्या काऊजमध्ये, तर मग त्यांच्यामध्ये मिसफोल्डेड प्रोटीन हे फूडबोर्न म्हणजे अन्नाद्वारे या बीफमुळे या ब्रेनमध्ये गेले लोकांच्या, त्यामुळे त्यांनी मास कॅटल क्लिनिंग केली. नंतर ह्युमन प्राईम डिसीजचा एक एक्झाम्पल आहे GSS, गस्टमन स्ट्रॉसलर शिंगर. आता फेटल फॅमिली इन्सोम्निया हे जेनेटिक आहे, PRP जे प्राईम प्रोटीन जे याच्यामध्ये जर म्युटेशन झालं तर काय होतं, ॲबनॉर्मल प्रोटीन फॉर्म होतं, आणि इन्सोम्निया होत असेल. त्याच्याबद्दल मी अजून कमेंटमध्ये लिहिते. कुरू हे इम्पॉर्टंट, खूप इंटरेस्टिंग स्टोरी. याच्यामध्ये युगिनियामध्ये 4 नावाची ट्राईब होती. त्यांना स्वतःच्या लोकांना म्हणजे त्यांचे जे डेड रिलेटिव्स मेलेले लोक पूर्वज त्यांना खायचे, कॅनिबॅलिझम रिच्युअल आहे. तर मग त्यांचं ब्रेन टिश्यू खाल्ल्यावर त्यांच्या त्याच्यामध्ये प्राईन एंड व्हायचे. मग काय लॉंग इन्क्युबेशन होतं, 5 ते 10 वर्षानंतर ट्रेमर्स त्यांच्या तरी सुटली, सेरिब्रल अटॅक्सिया झालं, डेथ इन मंथ्स, आणि डिसीज पिरियड ऑफ स्टॉपिंग कॅनिबॅलिझम. आता लॅब डायग्नोसिस बघायचं कोणाचं, हे प्राईम डिसीजचं. पण आधी प्राईम डिसीजेस विच आर कॉज्ड इन ॲनिमल्स पण बघून घेऊया. तर ते कमीच आहेत, आणि त्यांची नाव आहेत हे स्क्रॅपी, मिंक एन्सेफॅलोपॅथी, आणि बोवाईन स्पॉन्जी फॉर्म एन्सेफॅलोपॅथी, मॅड काऊ डिसीज. स्क्रॅपी प्रोटोटाइप प्राईम डिसीज बीन नॅचरल डिसीज ऑफ शेप फॉर 2 सेंचुरीज. मिंक म्हणजे कोणामध्ये स्क्रॅपी डिसीज ऑफ मिंक. मिंक काय असतं, इट मीन थ्रू इंजेक्शन ऑफ स्क्रॅपी इंजेक्टेड शीप मीट. ओके. Bovine has been enzoonotic in Britain, and in 1986 an infection is presumed to have spread to cattle through injection of cattle feed contaminated with scrapie infected meat and bone powder. काय म्हणते, infection is presumed to have spread to cattle through injection of cattle feed contaminated with. अच्छा, हे cattle आहे, आणि cattle ला जे जेवण देतो ना, त्या जेवणामध्ये कंटॅमिनेशन आहे कोणाचं, स्क्रॅपी इन्फेक्टेड मीटचं, आणि बोवाईन पावडर आणि बोन पावडर. ठीक आहे. म्हणजे जे आपले काऊ वगैरे असतं ना, त्याला जे आपण चारा देतो किंवा जे पण काय त्याचं खुराक आहे, त्याच्या खुराकात खराबी त्यामुळे होते. ओके. आणि लॅब डायग्नोसिसमध्ये CSF नॉर्मल बट मे शो प्रोटीन एलिवेशन, CT नॉर्मल और मे शो कॉर्टिकल ॲट्रोफी. इम्पॉर्टंट. MRI मोर युजफुल डिफरन्शिएटिंग CJD फ्रॉम अदर न्यूरोलॉजिकल डिसीजेस. ओके. CJD मध्ये आपल्याला माहिती आहे काय काय होत असतं,
ह्याची कॉपीज वगैरे पाहिलं होतं ना ते काय हे होतं स्पॉन्जी फॉर्म ग्रे मॅटर, त्याच्यामध्ये ते काय म्हणतात ते पाहिजे की स्वतःला बघायचं त्याच्यामध्ये असे डाग दिसतात. अजून एमआरआय मोर युजफुल ओके. बघितला या प्राईम प्रोटीन स्क्रॅपीचे मेजरमेंट करायचं आपल्याला प्रोटीनचं अँड प्रोटीलायसिस केलं की हे जे नॉर्मल सेलर प्राईम प्रोटीन म्हणतो, मग ते आपण इम्युनासिनी डिटेक्ट करू शकतो आफ्टर डिनेचरेशन सिक्वेन्स ऑफ पीआरएनपी जीन. दिस इज डन टू डिटेक्ट वाईल्ड टाइप जीन सिक्वेन्स ऑर म्युटेशन. इट हेल्प्स इन त्यांचा वाईल्ड टाइप सिक्वेन्स असेल, वाईल्ड टाइप जीन सिक्वेन्स असेल तर मग ते सीजेडी आहे आणि जर त्याच्यामध्ये त्या पीआरएनपी जीन आहे ज्याचं म्युटेशन झालं त्याच्या फॅमिली प्राईम डिसीज आहे. ओके. आणि अजून काय उरलं बघायचं आपलं कुरू झालं, डायग्नोसिस झालं. आता काही प्रश्न दिले. अँटीबॉडीज प्रेझेंट इन सीएसएफ पण एसएससी इन एसएससी पण सेलुलर इम्युनिटी ॲब्सेंट आहे. प्राईम सर्वाइव्ह फर्स्ट स्टरलायझेशन का जेसी स्पेसिफिकली कॉज डिमायलिनेशन का कॉज करतो आणि ते ऑलरेडी सेल्स जाऊन अटॅक करतो. डिफरन्स बिटवीन प्राईम प्रोटीन सेलुलर आणि प्राईम प्रोटीन स्क्रॅपी याच्यामध्ये काय डिसीज कॉज करतो? अल्फा प्लेटिंग, सॉरी अल्फा हेलिकल स्ट्रक्चर बीटा प्लेटिंग आहे आणि मग बीटा प्लेटिंग आहे तर मग त्याचं ते प्लाक फॉर्मेशन करतो. कसं करतो हे ते ॲबनॉर्मली स्पोर्टिंग ऑफ प्रोटीन करतो आणि सो डिसीज ऑलवेज पेटिंग कारण की ते क्रॉनिकली सीएनएस डिजनरेशन करतो आणि त्याच्यावरती इम्युनिटी नाही काम करतो. ठीक आहे.